अस्तित्व पणाला लागलेलं असतं आणि दोन संघ एकत्रित पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. एक अभिमानाची बाब त्यांच्या गावासाठी आणि त्यांनी नक्कीच विजय मिळवला. एकीशे बळ युनिटी स्ट्रेंथ आपण असं म्हणतो आणि ती स्ट्रेंथ पाहायला मिळाली त्यांच्या आज. एकजुटीने संघ खेळला, दोन संघ एकत्रित आले आणि आज जे संघाने दातोलीच्या विरोधात या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवला. 48 संघांचा समावेश असलेली स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये आज 12 संघ तुमच्या समोर असेल. दुसरा सामना रुद्रा 11 फायटर उत्तर शोभी टॉस जिंकला, फिल्डिंग ते करतात आणि त्यांच्या विरोधात गणेश नवापाडा आघाडीची जोडी मनोज जोशी आणि सुरेंद्र लोखंडे तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचं पहिलं सत्र. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर पहिल्या दिवसापासून भरपूर साऱ्या धावा होत असताना आपण बघितल्या. कुठे का होईना थोडंसं रेस्ट्रिक्शन आहे. सो त्याच कारणास्तव बाउंड्री कुठेतरी तुम्हाला कमी देखील पाहायला मिळेल, कुठे लॉंग देखील आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर 81 चेस डाऊन करण्यात आली होती धावसंख्या. मात्रेपाडा संघाने एदुर्डेच्या विरोधात ती धावसंख्या चेस डाऊन केली होती आणि 2 चेंडू राखून. सो धावा होत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्या क्रीडांगणावरती आघाडीची जोडी आपण बघतोय ती सुरेंद्र लोखंडे आणि मनोज जोशी. आज तिसरा दिवस, आज उशिराने मात्र सामन्यांना सुरुवात झाली. 9:25 पहिला चेंडू पडला पहिल्या सामन्याचा. अंपासना मी सूचना करेन आपण बरोबर टाइम सेट करा. पहिला चेंडू पडतोय 25 मिनिटांचा. प्रत्येकी संघाकडे एका डावासाठी उदय असेल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होते सुरुवात. 10:38 पहिला चेंडू ऑफसमचा बाहेर बॅकफुटला दसरा कट करण्याचा प्रयत्न होता. टॅप झाला चेंडू, आतमधली कडा घेतली आणि पाठीमागे गेला होता फ्लाइंग स्लीप मध्ये. शॉर्ट थर्डमॅन वरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतात. धावगड्याची संधी नव्हती आणि पहिला चेंडू दिवेश पाटीलचा येतोय निर्धाव. नवापाडा टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतात. ओव्हर द विकेटने दिवेश. शफल झाले. दाखवू टपाचा चेंडू हुक करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 4. सुरेंद्रला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 4 धावा वसूल करतात. ऑफसमचा बाहेर होता. ड्राईव्ह करतात त्या ठिकाणी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. निकेश त्या ठिकाणी निकेतन माफ करा यांना आपण बघितलं त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. धाव मिळते ती एक आणि धाव फलक आता पुढे जात असताना आपण बघतोय 5 वरती. दिवेशने सुरुवात चांगली केली. पहिला चेंडू निर्धाव आला. त्यानंतर हाफ ट्रॅकर त्याला मात्र सुरेंद्र यांनी पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर. चौकार आला आणि आता येते ती 1 रन. समोर आता मनोज जोशी. पहिला चेंडू स्विच हिटचा प्रयत्न केला थर्ड मध्ये. हा चेंडू पाहायला मिळाला आहे. क्रीज सोडली होती सुरेंद्र. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. फेकी नॉन करण्यात आली होती. मनोजनं थांबवलं त्या ठिकाणी सुरेंद्रला. चांगला कॉल. पहिला चेंडू होता स्वतःच्या इनिंगचा आणि इंडिव्हिज्युअल अकाउंट त्यांनी कुठेतरी रिव्हर्स वेबच्या माध्यमातून ओपन करण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल. पॉवर प्ले सुरू आहे. दिवेश ऑफ साइडला ट्रेडमार्क पाहायला मिळाला. सिग्नेचर शॉट स्लॉग स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. 6 षटकार. मला रिप्ले मध्ये आपण बघतो ओव्हर द विकेटने आले. लेक्समचा बाहेर पिचिंग खाली बसले. उजवा गुडघा टेकवला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून हा चेंडू सीमा पार. जोराने स्वीप अर्थातच स्लॉक स्वीपचा फटका आपण बघतो अफलातून कॉपी बुक स्टाईलने. धावफलक 11 वरती जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये. चेंडू अजूनही अखेरचा शिल्लक. गती कमी होती परंतु दिशा तीच. हेरले या ठिकाणी आणि दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र पुन्हा एकदा आणि या षटकामध्ये तिन्ही चौकार जर आपण बघितले तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधूनच आलेले आहेत. एक षटकार एक चौकाराला मनोज जोशीच्या बॅटमधून आणि एक चौकाराला सुरेंद्र लोखंडेच्या बॅटमधून. पहिलं षटक संपन्न. धावा गणेश नवापाडाच्या धावफलकावरती 15.
झालं. धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 15. सुरुवात चांगली केली. पहिला चेंडू दिवेशने खऱ्या अर्थानं सुरुवात उत्तरशूसाठी चांगली केली होती. निर्धाव होता, परंतु सुरेंद्रच्या बॅटमधून चौकार आला. धावसंख्येचं खातं त्यांनी चौकाराने उघडलं आणि त्यानंतर एक सिंगल आली आणि त्यानंतरचे तीनही चेंडू आपण जर बघितले तर एका चेंडूवरती आला तो षटकार, एक चौकार आला आणि एक डॉट बॉल देखील पाहायला मिळाला अखेरच्या 3 चेंडूंमध्ये. सो 3 चेंडूंचा सामना करत असताना सुरेंद्र 5 वरती खेळतायत. दुसऱ्या बाजूने मनोज जोशी अर्थातच पिंट्या जोशी तुम्हाला पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा सामना केला आणि ते 10 वरती खेळतात. समोरच्याकडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय तो निकेतन. डावखुऱ्यात असा गोलंदाज ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप शोधू शकले नाही. स्क्वेअर लेगला का बसले. जीवन चौधरीचा हातामध्ये जाईल. पहिला धक्का 15 वरती नवापाडाला. ऑन साइडला गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. बॉटमॅटच्या सहाय्यानं त्या ठिकाणी बॅकलिपने वळवलं होतं चेंडूला, परंतु गॅप शोधू शकले नाही. सापळा होता, ट्रॅप होता त्या ठिकाणी आणि स्क्वेअर लेगला गवसले गेले. जीवन एक सुंदर झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन. निकेतनला पहिल्याच चेंडूवरती यश. सुरेंद्र लोखंडे बाद होतात आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय तो रुपेश म्हात्रे. तिसऱ्या क्रमांकावरती असतील आता ते स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट हँडर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर. ऑन साइडला डीपमध्ये लॉंग ऑन आणि डीपमध्ये त्यांच्यासाठी स्क्वेअर लेग ठेवण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये आहे. फाईन लेग आतमध्ये. थर्ड मॅन आतमध्ये. त्यासोबत शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ पाहायला मिळते आतमध्ये. निकेतन तयार होतात. लेफ्ट आर्म रॉम द विकेट. हवेमध्ये मिस टायमिंग. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पुढे सावसालाय. सॉफ्ट डिसमिसल. लागोपाठचा दुसरा धक्का. देवेशने झेल टिपलाय. रुपेश म्हात्रे 0 बाद. जसे षटक सुरू झालं, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली ती सुरेंद्रच्या आणि या चेंडूवरती रुपेश म्हात्रे मात्र सॉफ्टने फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न होता. अवयमध्ये खेळले आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने भरपूर आले. देवेश त्या ठिकाणी एक सुंदर जल टिपला. 15 वरती 2 धक्के देत आहेत आणि आता निकेतन हॅट्रिक 100 ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते. त्यांची संपूर्ण टीम ज्यामध्ये सध्या त्यांचं नुकतंच आगमन झालं. या वाहिनीचे फाउंडर CEO जल्पेश भोईर, त्यासोबत तुम्ही बघू शकाल आशिष म्हात्रे यांना, आशिष भोईर माफ करा, आणि सूरज म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम ज्यामध्ये प्रथमेश आहेत, भूपेश आहेत, गणेश यांना पण बघू शकाल आणि आमचे सर्व कॅमेरामॅन अक्षय कडू, चेतन भोईर. चेतन आमचे परम मित्र आहेत. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळेल. निकेतन इज ऑन हॅट्रिक. ऑन साइडला ट्रेडमार्क शॉट दाखवण्याचा प्रयत्न होता. हाईट फॅक्टर महत्वाचा आहे हेच सांगतात त्या ठिकाणी. लेगस्टम्पचा बाहेर जाणारा चेंडू होता. अंपासने हेच दाखवलं त्या ठिकाणी. रिप्ले पाहणं योग्य असेल. पुन्हा एकदा आपण बघूयात रिप्ले. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आले होते निकेतन. ऑफसमला उभे होते त्या ठिकाणी आणि आपण बघतोय बाहेरच्या बाजूने वन घेत असताना चेंडू इनसाइड आउट या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफसमचा बाहेर होता. कलाईचा वापर आणि त्यानंतर चालडी पिच कबा पॉइंटला चेंडू वेगाने सीमारेषेच्या जवळ अडवला. उचलून फेक होते. तिसरीचा कॉल आहे. फेकी होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला आता आणि 3 धावा वेगाने पूर्ण करतात. गुड रनिंग. नवीन फलंदाज आलेला आहे ते जय यंगसर आहे. दुसऱ्या बाजूने मनोज जोशी. 3 धावा भरपूर वेगाने त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आला आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते 18 वरती.
2 विकेट मिळवले. तिसऱ्या चेंडूवरती प्रेशर होतं. जेव्हा मात्र स्लॉक स्वीपचा प्रयत्न केला, पायावरती आदळला चेंडू, फील्ड फेटाळण्यात आलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी 3 चेंडू डॉट आल्यानंतर धावा येणं गरजेचं होतं. ड्राईव्ह करण्यात आलं सॉफ्ट हँडने त्या ठिकाणी. दीपेश कबा पॉईंटला 3 धावा वसूल करतात. धावफलक 18 वरती. षटकातील पुढील चेंडू घेऊन जयचा अगेन्स्ट निकेतन. ओहो, दांडीगुल बॅट अँड पॅड मधून हा चेंडू सरळ यष्ट्यांवरती पाहायला मिळाला. गोलंदाजानं हेच सांगितलं, इफ यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. धावा तर 5वा चेंडू जय शून्यावरती बाद. पहिल्या सातमध्ये येत आहेत ते 5व्या क्रमांकावरती यश चौधरी, या संघाचा अष्टपैलू. अपेक्षा जास्त वाढल्या असतील आता. दुसऱ्या बाजूने निकेतनचा हा चेंडू पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह करतात डीप मध्ये मिड विकेटला चेंडू चालला. जीवन थोडासा फंबल झाला. कॉल आहे मनोजचा त्या ठिकाणी आणि सेकंड रन या ठिकाणी नक्कीच कम्प्लीट होईल. चेंडू जसा निसटला कॉल लगेचच आला मनोज जोशी यांच्याकडून यशसाठी. धावा 2 मिनिटात षटक 2 संपन्न. पॉवर प्लेची दोन्ही षटका ठिकाणी संपन्न झाली. गडी बाद झाले ते 3 जे गणेश नवापाडाचे आणि धावा 10च्या सरासरीनं पाहायला मिळतात त्या 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या तर या षटकामध्ये आपण बघितल्या त्या फक्त 5 धावा आणि 3 गडी बाद करत असताना ज्यांचं नुकतंच आगमन होतं ते नवापाडाचे सिनियर क्रिकेटर राजा मात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये अवदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2022 पर्वामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. कार्यसम्राट माजी नगरसेवक स्वर्गीय रामदासजी पुंडलिक पाटील साहेब आणि स्वर्गीय मयूर तुळशीदास पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली चषक. गतवर्षी या स्पर्धेचं पहिलं पर्व होतं. या वर्षामध्ये दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. नूतन वर्षामध्ये 2022 मध्ये आपण बघतोय ही स्पर्धाचा या वर्षाचा खऱ्या अर्थानं 5वाच दिवस आहे आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते आदरणीय जयेश जोशी आमचे दृढ डोंबिवलीचे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा 20 3 गडी बाद. षटक तिसरं असेल आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जीवन चौधरी. स्ट्रायकिंग एंडला मनोज जोशी. स्विच हिटचा प्रयत्न केलाय. आहा, दीपेश कबा पॉइंटला चेंडू सीमा पार. हा भव्य षटकार. आले जीवन ऑप्शनला बाहेर निघाले. स्वतःला स्विच करण्यात आलं. जास्त बाहेर चेंडू आणि त्याला दिली ती दिशा. दीपेश कबा पॉइंटला चेंडू सीमा पार. षटकार वसूल करतात. स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला आणि धाव फलक आपण बघतो आता वेगाने पुढे जात असताना. एका बाजूने विकेट पाहायला मिळाले. फलंदाज कोणताही उभा राहत नाही आणि दुसऱ्या बाजूने पिंट्या जोशी 6 चेंडूंचा सामना करत असताना 19 धावसंख्येत आतापर्यंत योगदान देत आहे. धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल ते जयगणेश नवापाडाचं 26 वरती. दुसऱ्या षटकामध्ये निकेताने अधिराज गाजवलं आणि त्या षटकाला उत्तर द्यावं लागेल आणि तशी सुरुवात आता पलटवार पाहायला मिळतोय तो मनोज जोशीचा या षटकामध्ये. पहिला चेंडू होता जीवनचा. ट्रॅक चेंज करण्यास भाग पाडलं. ओव्हर द विकेटने आले होते पहिला चेंडू घेऊन. आता राऊंड द विकेटने तयार होतात जीवन चौधरी. पिंट्या जोशी साठी 6 मध्ये 19 आतापर्यंत. ऑफसमचा बाहेर होता त्या ठिकाणी. हा ना अखेर नकार. 9 सेकंडला फेकी होती. संधी असेल रनआउटची. कॉर्डिनेशन बिघडलं. कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाली. एका रिस्की सिंगलचा प्रयत्न फसला या ठिकाणी आणि बाद होतोय तो यश चौधरी.
थांबवलं त्या ठिकाणी मनोजने आणि जोपर्यंत माघारी परतेल यश तोपर्यंत चेंडू पोहोचला नॉन स्ट्रायकिंग एंडला. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते नॉन स्ट्रायकिंग एंडला हेमंत. अपर कट केलाय, कॅप मध्ये खेळतात त्या ठिकाणी. स्वीपर कव्हरला चेंडू चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत. सेकंडचा कॉल आहे आणि अविनाश जोपर्यंत उचलून फेक करतात धावा मिळतात त्या सहजरित्या 2 आणि धाव फलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळते 28 या आकड्यावरती. 28 वरती धाव फलक आता तग टोकून बॅटिंग करतात आणि अशा फलंदाजीची आता गरज देखील आहे. एका बाजूने टॉप ऑर्डर मधले 4 गडी बाद झालेत. मिडल ऑर्डरचे फलंदाज 6व्या क्रमांकाचे हेमंत म्हात्रे, लारा या नावाने त्यांना नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखलं जातं आणि ते 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील मनोज. एका बाजूने संघाचा डाव सावरतोय. षटकातील पुढील चेंडू असेल जीवन राऊंड द विकेटने. बॅकफूट लावून मध्ये खेळले, पॉइंटला बेदून चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विनाश. सुंदर क्षेत्ररक्षक यावेळेला फेकी लगेच झाली स्ट्रायकिंग एंडला. एका धावेवरती समाधान मानण्यास भाग पाडलं कारण डीप मध्ये चेंडू वेगाने गेला होता. क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने चेंडूपर्यंत आले होते. सिंगल धाव फलक 29 वरती. 29 वरती आमच्या संवेद स्कोरच्या भूमिकेमध्ये जयदेव जोशी आहेत आणि आमचे ऑफिशियल GTCचे आमचे स्कोरर भूपेश कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 29 वरती धाव फलक. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन कारण आता लेफ्ट हँडर येतात स्ट्रायकिंग एंडला 6व्या क्रमांकावरती. ऑन साईडला 4 लावण्यात येतात त्यांच्यासाठी. काऊ कॉर्नर डीप मध्ये लॉंग ऑन सोबत मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावण्यात येते. ऑन साईडला फाईन लेग आतमध्ये आहे राऊंड विकेट जीवन हेमंत म्हात्रेसाठी. शफल झाले त्यानंतर बॅकफुटला आले होते. कट करण्याचा प्रयत्न होता, खाली राहिला चेंडू आणि जी अपेक्षा होती हेमंतची त्या अपेक्षापेक्षा खाली राहिला आणि त्याच कारणास्तव चेंडू आणि बॅटच्या ठिकाणी संपर्क झाला नाही. येतोय चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. 29 आतापर्यंत नवापाडाची धावसंख्या. 4 गडी बास झालेले आहेत. शफल झालेत कमी गतीने. ओठ बॉलर चेंडू चालाय सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या वाक्या बाहेर. दोघांमधून हा चेंडू फार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार या ठिकाणी येईल. षटक संपन्न 3 आणि 3 षटकांच्या खेरी 4 गडी बाद. जगणेश नवापाडा 33 या आकड्यावरती. आफ्टर थर्ड ओव्हर लॉस ऑफ फॉर दी 4th विकेट 33 जगणेश नवापाडा. जत राहू अंश तुमचा कार्याचा. कार्यसम्राट माझे नगरसेवक स्वर्गीय रामदासजी पुंडलिक पाटील साहेब यांचा फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतो आणि झाला हिट झाला डायरेक्ट चेंडू. तर पारितोषिक आहे 7,717 रुपयाचं. आमचे प्रमुख आयोजक 7,777 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे प्रमुख आयोजक समाजसेवक आदरणीय श्री मुकेशजी रामदास पाटील साहेब यांच्याकडून. दुसरा फ्लेक्स आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय मयूर तुळशीदास पाटील यांचा देखील त्या ठिकाणी. पुढचे दोन्ही संघ जीवदानी क्रिकेट संघ साबे आणि मसोबा चिकणगर. कॅप्टनने टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे कारण या सामन्याच्या मिड इनिंगमध्ये पहिल्या सत्राच्या विश्रांतीमध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवणं अनिवार्य असेल. हा भगवा त्या भगव्यासाठी स्वराज्य स्थापन केलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींनी. तो हा भगवा डोलत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. षटक 4थं असेल आणि या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय तो निकेतन. समोर मनोज जोशी. शफल झाले, स्कूप करतायत. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टप्पा पडलाय बाहेर निघत असताना इनफिल्डच्या. चांगलं क्षेत्ररक्षण करतात त्या ठिकाणी स्वप्नील. स्कूपसाठी जी अपेक्षा होती
जो बाउन्स हवा होता मनोज यांना तो भेटला नाही या चेंडूमध्ये आणि त्याच कारणास्तव हा फटका एलिव्हेशन कमी थोडं एक रन मिळते धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 34 वरती. निकेतन कंटिन्यू करतायत ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या 3 गडी बाद करत असताना तोच निकेतन नावकुराताचा एक प्रतिभा संपन्न गोलंदाज पुन्हा पाहायला मिळतो. हेमंत असेल त्यांच्या अगेन्स्ट हे बॅटल आता रंगतदार स्थितीमध्ये असेल कारण नवापाडाचा स्लॉगर समोर दुसऱ्या बाजूने डावकुराताचा गोलंदाज निकेतन वपी स्लॉट मध्ये जसा चेंडू आला चाललाय लॉंग ऑनला या प्लॉटच्या बाहेर षटकार. निर्माण करणार आहे शिवसेना राजकीय पक्षाचं हे संगीत आपण ऐकलं आणि भगवमय असं वातावरण क्रीडांगणाच्या चहूबाजूला तुम्हाला हा भगव्या कलरचा पडदा पाहायला मिळेल ज्यावरती शिवसेनेचं इलेक्शनचं सिम्बॉल धनुष्यबाण आणि वाघाचा चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल. फुलर लेंथ होता येस इट इज आउट यस्टनचा मधोमध गवसले गेले पायावरती आदळला चेंडू षटकाराचं प्रत्युत्तर लेग बिफोर 40 वरती 5 वादका नवा पाडाला. पलटवार लगेचच केला ज्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट हेमन एक षटकार ठोकला होता आणि त्यानंतर आलेला हा फास्टेड फुल टॉस सरळ पायावरती आदळला पंचांचं बोट आकाशाकडे आणि लेग बिफोर हेमंतला या ठिकाणी बाद व्हावं लागलं ज्याने योगदान दिलं ते 4 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येचं. नवीन फलंदाज येत आहेत 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील जे असतील स्ट्रायकिंग एंडला षटकात असेल चौथा चेंडू निकेतनच्या चौथ्या षटकातील. ऑफ समला चेंडू होता हवेमध्ये खेळलेत कवच मधुरा चेंडू चला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय पोहोचला त्या ठिकाणी अविनाश गुड फिल्डिंग टप्पा पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने चेंडूला कव्हर केलं फेक करतात धावा मिळतात तोपर्यंत 2. पहिल्याच मॅच मध्ये आपण धावसंख्या जर बघितली तर आज द्यायची होती ती म्हणजेच 54 त्यांनी उभारल्या होत्या 55चं लक्ष त्यांनी ठेवलं होतं आणि त्या धावसंख्येचं यशस्वी त्यांनी संरक्षण केलंय. या डावामध्ये आपण बघतोय तर 42 आतापर्यंत झालेले आहेत. फुलर लेंथ ऑन साइडला ड्राइव्ह करता डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये चेंडू चाललाय मनोज धावतोय सेकंडचा कॉल होता परंतु त्या ठिकाणी थांबलेत कारण फेकी स्ट्रायकिंग एंडला येत होती धोका स्वप्नीलसाठी होता कारण ते कुठेतरी सेकंड रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत असते तर त्या ठिकाणी डेंजर रनला स्वप्नीलला आपण बघितलं असतं. 1 मिनिट धाव 43 वरती धाव फलक. पहिला सामना 55चं यशस्वी संरक्षण केलं आणि 18 धावसंख्येच्या फरकाने म्हणजे मोठ्या फरकाने तो सामना जिंकलाय तो आजदे संघाने. या डावामध्ये आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ माफ करा अजूनही नक्कीच शिल्लक आहे. या षटकामधील एक चेंडू त्याचा अगेन्स्ट मनोज फुलर लेंथ होता या ठिकाणी फक्त बॅटचा चेहरा उघडलाय बाहेरची कडा लागली आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट का केलं नाही हे सांगतायत निकेतन. फॉलो थ्रो मध्ये ते पाठीमागे उभे होते आणि मनोज जोशीची विकेट महत्वाची होती. स्ट्राईक आता त्यांच्याकडे असेल सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली शेवटच्या चेंडूवरती षटक संपन्न 4 धावा 5 गडी बाद ज्या गणेश नवापाडाच्या आपण बघतोय त्या 44-44. समाजसेवक
आदरणीय श्री मुकेशजी रामदास पाटील साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्या या विभागाच्या नगरसेविका आहेत संगीता मुकेश पाटील. या दाम्पत्यांनी या विभागाची नक्की सेवा केली. राजकीय क्षेत्रामध्ये नगरसेवक एक पद ते भूषवत आहेत आणि समाजकार्य देखील त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच बघितलेलं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आता ते आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. नावफलक 44 वरती आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. मनोज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता या 6 चेंडूंमध्ये तो प्रहार करण्याचा प्रयत्न करत. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज रितेश पाहायला मिळतात या पहिल्या डावाच्या स्लॉगरमध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन साबे आणि चिकनगर. चिकनगरचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहे. साबेचे कॅप्टन आपण या लवकरात लवकर, कारण फक्त 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावामधला. रितेश पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवरती. फुलर लेंथ होता, फ्लिक केलाय शॉर्ट मिड विकेटला. चेंडू त्या ठिकाणी गती तर कमी करण्यात आली. फेकी करण्यासाठी थोडा वेळ घेतलाय आणि सांगतात त्या ठिकाणी फेकी अगोदर केली पाहिजे, कारण मनोज स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. सिंगल फक्त या ठिकाणी मिळते. धावफलक 45 वरती. रितेशच्या पहिल्या चेंडूवरती येते 1 रन. कॉमेंट्री बॉक्सकडून हे षटक पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्सकडून जेव्हा तुम्हाला षटक पाहायला मिळेल अगदी डाऊन द ग्राउंड बाउंड्री थोडी शॉर्टेज तुम्हाला पाहायला मिळेल. थोडी आतमध्ये आहे, कारण पाठीमागेच केडीएमसीचं तुम्हाला सुंदर असं गार्डन पाहायला मिळेल. गॅप मध्ये काऊ कॉर्नरला चेंडू चाललाय सीमा पार. 4 चौकार. नास स्कूप करता त्या ठिकाणी बॅटच्या बॉटम एंडला चेंडू लागला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने हा फटका त्यांना एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडे अगोदर खेळले आणि त्याच कारणास्तव हा चेंडू बॅटच्या बॉटम एजला लागला, खाली लागला. दिशा कुठेतरी जी थर्डमॅन किंवा फाईन लेग पाहायला मिळाली असती तिथे चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. एका धावेने सांघिक अर्धशतक, 50 धावा धावफलकावरती नवा पाडायचा. चेंडू जुनी शिल्लक आहे 3. बॉलिंग मार्कवरती रितेश. मनोजच्या अगेन्स्ट ऑन साइडला खेचलाय. सरळ चेंडू चाललाय तो काऊ कॉर्नरच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार षटकार. जसा हा चेंडू पुढ्यामध्ये पडला, भिरकावून दिला तो काऊ कॉर्नरच्या वरतून. षटकार आणि धावफलक अब तक 56. एनकाउंटर काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. फ्लिकचा हा फटका रिसच्या सहाय्यानं मिड विकेटला क्लिअर करणारा. इट्स अ क्लिअर माहिती परफेक्ट हिट. षटकार. खेळ केले 14 चेंडूंमध्ये 62 वरती धावफलक. शेवटचा चेंडू असेल. डाऊन दी ग्राउंड या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. लॉंग ऑन मध्ये बॅट बाउन्स पाहायला मिळाला चेंडूमध्ये. जीवनने स्वतःला सावरलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं. चेंडूला त्यांनी उचलून फेक केली. धावा मिळतात 2. पहिला डाव संपला. बॅटिंग करत असताना तो जय गणेश नवापाडाचा गडी 5 बाद झाले आणि धावा उभारल्या त्यांनी 64 धावा. बॅटिंग कार्ड तुमच्या समोर आता असेल स्क्रीनवरती. जर आपण बघितलं तर आघाडीला आलं होते ते मनोज जोशी, ज्यांनी 15 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची बारदार खेळी केली. सुरेंद्र आले होते, 5 धावसंख्येचे योगदान दिलं 4 चेंडूंमध्ये. 0 वरती रुपेश आणि जय बाद झाला, 2 धावसंख्ये योगदान यशने दिलं. हेमंतने 4 चेंडूंचा सामना करत असताना 10 धावसंख्येचं योगदान. तर नाबाद राहिला तो पिंट्या जोशीच्या सोबतीला स्वप्नील, ज्याने 4 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येचं योगदान दिलं. 64 वरती पोहोचलं धावफलक. 5 गडी बाद. हे तुमच्या समोर आहे. बॉलिंग अनालिसिस दिवेशने पहिलं षटक हाताळलं. 15चं मागडं षटक त्याचं राहिलं. निकेतनची दोन्ही षटकं जर आपण बघितली, एका षटकामध्ये 5 तर दुसऱ्या षटकामध्ये त्याने 11. त्याची इकॉनॉमी राहिली 8ची. 16 धावा खर्च करत असताना 4 महत्वपूर्ण गडी बाद केले ते निकेतनने. जीवनने एक षटक हाताळलं, त्याने 13 धावा खर्च केला. तर रितेशचं शेवटचं स्लॉगरचं षटक राहिलं महागडं, ज्यामध्ये 20 खर्च झाल्या
आणि एकंदरीत 64 वरती नवापाडा पोहोचलाय. 65चं लक्ष असेल ते आता दुसऱ्या डावामध्ये जेव्हा बॅटिंग करेल रुद्र 11 फायटर बी उत्तर शिव हा संघ. साबे आणि सिकंदर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅप्टनने लवकरात लवकर यायचं आहे टॉस साठी. बघा पहिला चेंडू पडण्या अगोदर दुसऱ्या डावाचा आपण प्रेझेंटेशन मध्ये टॉस साठी उपस्थित राहणं अनिवार्य असेल, अन्यथा आपल्या संघाला पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. साबे आणि सिकंदरचे कॅप्टन जातात त्या ठिकाणी आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आहेत आमचे मयूर मात्र नाही का आपण त्या ठिकाणी मयूर भोईर आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू. धन्यवाद. तर नक्कीच आदरणीय जयेश जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. साबे विपक्ष चिखनगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. आदरणीय जयेश जोशी साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण टॉस करत आहोत. विनंती आहे आमचे मान्यवर स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत त्यांच्याच आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण नाणेफेकी करणार आहोत. साबे विपक्ष चिखनगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. साबे विपक्ष चिखनगर. टॉस इथे मात्र जिंकलाय तो म्हणजेच चिखनगर संघाने. तर निर्णय काय असेल? गोलंदाजी नक्कीच समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 50 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. हॅलो 50 धावांपर्यंत रोखण्या. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर येतलंय. दरवर्षी आम्ही खेळतो, यावर्षी पण दिलं एंट्री त्यामध्ये. धन्यवाद. नक्कीच जर संघांना इथे मात्र आपण शुभेच्छा देतो. तर नाणेफेकी गमावली आहे तर निर्णय काय असता? नाणेफेकी जर जिंकली असती तर क्षेत्ररक्षण. तर आता मात्र फलंदाजी करायची आहे. तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 डावा बनवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. टॉस बॉक्स मधून माहिती येते ती म्हणजे टॉस जिंकला तो म्हणजे चिखनगर संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आपण वळूयात मॅच चालू आहे मैदानामध्ये. उत्तरशी विपक्ष नवापाडा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत तिथे म्हणजेच बाऊ पाटील सर. धन्यवाद. थँक्यू मयूर. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता स्वर्गीय आपण रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही दुसरी महत्त्वपूर्ण लढत. पिंट्या जोशीने काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट दाखवला आपला आणि आपला दर्जा दाखवला, आपल्यातली गुणवत्ता. तर बघा 11:05 पहिला चेंडू टाकला जाणार आहे, कारण काही सेकंद बाकी आहेत. चला यश जरा लवकर. पिंट्या जोशी आपल्याला 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला उत्तरशिव संघाची आपण पाहू शकता दिवेश आणि रितेश. रुद्रा 11 फायटर उत्तरशिव संघ. जीवन चौधरीचा हा संघ आहे. यंगस्टर भरपूर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यश चौधरी आमच्या समाज कक्षांकडून. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषे पार, दे दनादन चौकार. दाखवतात कुठे पडला, कशा प्रकारे चेंडू होता, इनसाइड आउटचा फटका कसा खेळला. थोडं थांबायचं बाळू पाटील. तर नक्कीच कमलेश मोकल आपण कुठेही असाल आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. स्टेजवर नक्कीच सूरज जोशी आपल्याला कॉल करत आहेत. कमलेश मोकल ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला जमिनीला लोळण घेतली आणि चेंडूला फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सी मारे सर. एसपी चे दोन्ही हात आपण येतोय आकाशाकडे जातं म्हणजे षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. पिंट्या जोशीला देवेश फॉलो करतोय. काय फटका आहे, काय नजाकत आहे, काय टायमिंग आहे, पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची. जबरदस्त बघा, क्लिअरिटी बघा.
शपल झाले आपण इथं यावेळेला ऑफस्टमर आले, जमिनीवर लोळून घेतल्याने चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्कोअर लेग. जणू काय तर दिवेश ना फॉलो करत असतील पिंट्या जोशीला. काय बॅटिंग करतोय बघा, 10 धावा कुठल्यात आतापर्यंत. यश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो टाकला दिवेश. हा चेंडू खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला बीट करतोय. चेंडू वेगाने चाललाय यावेळेला डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय, पण त्याच्या अधिक वेगाने चेंडू सीमा पार. दमदार चौकार. मात्र गॅप शोधली आणि काय फटका बघा. ज्याप्रमाणे सुई आपण म्हणतो सुईतनं धागा हो ना, तसा जिथे आपण नेहमी म्हणतो ना जिथे सुईचं काम असेल ते तलवार काम करणार नाही, तशाच प्रकारे दिवेश बॅटिंग करतो. काय बॅटिंग करतोय, ऑन साईडला पण स्ट्रॉंग बॅटिंग करतोय, ऑफ साईडला पण स्ट्रॉंग बॅटिंग करतोय. तर ह्याच्याने काय होणार आहे माहिती का, येणाऱ्या फलंदाज दबाव कमी होईल. जीवन चौधरी सारखा जो फलंदाज आहे त्याच्यावरती मात्र दबाव कमी होईल. पण ते यश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो टाकला दिवेश. शपल ऑन साइडला स्वीप करतो यावेळेला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे पार. चौकार. थँक्यू डीजे. पिंट्याने बॅटिंग केली तर आमची बारी आहे. आणि काय मी या फलंदाजाचं कौतुक करेल दिवेशचं, जिथे चेंडू टाकतोय ना त्याच पोझिशनला येऊन त्याच प्रकारची फलंदाजी करतो. म्हणजे तर गोलंदाजाला प्रश्न पडला असेल यशला की चेंडू टाकायचा कुठे या फलंदाजाला. जबरदस्त बॅटिंग, 18 धावा कुठल्यात, एक दमदार स्टार्ट दिलाय. प्रथम बॅटिंग करताना नवापाडा संघाने धावा कुठल्या तर पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकात आपण पाहिलं तर जयदेव आम्हाला माहिती आहे 15, पण त्याच्यात 3 धावा अधिक पुढे जातो हा संघ. 4 चेंडूत 18. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग बघा. डोक्यावरती ना रेड कलरची कॅप घातली म्हणजे विपक्षी संघाच्या गोलंदाजाने डोक्याचा इशारा. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग. पिंट्या जोशी आता मात्र मास्टर माइंडचं काम करतोय, थोडंसं बातचीत करतोय गोलंदाजाबरोबर. त्याला माहिती विकेट मिळणं फार गरजेचं आहे, अन्यथा तुझं लक्ष आहे ना 64 धावांचा उभारला तो मात्र आपण इथे कमी पडेल. यश डान्सिंग डाऊन, सुरेख फटका यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, डीप लॉंगर रिजन मध्ये जो पण क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहे. धावसंख्या जय आहे, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 20 धावा. काय सुरुवात केली आहे, काय बॅटिंग करतो दिवेश. स्वप्नमय सुरुवात, 20 धावांचा एक फ्लाइंग स्टार्ट दिलाय. काल जर बघितलं तर अभिजित भोईर या स्पर्धेमध्ये 50 धावा कुठल्यात, आक्रमक बॅटिंग केली होती. यश शापलून पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत जातं यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि डॉट चेंडूची समाप्ती होते. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू गेला. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. उत्तर शिव संघ आपण पाहिले तर यावेळेला 65 धावांचं लक्ष्य पार करताना 20 धावा 10 फलकात एक दमदार सुरुवात केली दिवेशनी. थँक्यू डीजे. तर रितेश पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. एसपी काहीतरी बातचीत करतायत खेळाडूंबरोबर. ज्युनियर खेळाडू भरपूर दिसत आहेत. 3-4 सिनियर खेळाडू सोडले ना की सर्व ज्युनियर खेळाडू दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवर येतं सुरेंद्र. आज रुपेश अपयशी ठरला. पिंट्याने खूप चांगली बॅटिंग केली. पिंट्याने तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी 39 धावा. जबरदस्त 15 चेंडूत. कारण पिंट्याचं ना हा मैदान, पिंट्या कोणत्याही मैदानात जाऊ, पिंट्या मात्र पिंट्याचे. बरेच खेळाडू सांगतात की आम्ही पिंट्यासारखी बॅटिंग करतो, पण पिंट्यासारखी बॅटिंग करत नाही तुम्ही. पिंट्याला फॉलो करता पण तसे फटके तुम्ही खेळणार नाहीयेत. एकाच दुसरे खेळाल पण पिंट्या पिंट्या आहे. एसपी देखील असतात. एसपीला माहिती आहे प्रत्येक जणांचा एक स्टँडर्ड आहे, एक स्टॅम आहे त्याचा. केतनला फॉलो करतात बरीच जण, पण केतन आहे. पण त्या मॅच लिस्ट जाऊया. सुरेंद्र हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. सुरेख बॉटम यांचा वापर, पण चेंडू भरपूर उंच गेलाय. पिंट्या जोशी आहे, चूक होणार नाहीये. आमचे स्वयंसेवक सांगतात की फलंदाज बाद आहे. खेळाडू जीवन चौधरी नेहमी सलामीला येतो, पण आज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. पहिला गडी बाद झालाय. 20 या धावसंख्येवरती करत 65चं लक्ष आहे. यंगस्टर बातचीत करतायत रुपेश बरोबर.
यंगस्टरना माहिती आहे, सिनियर खेळाडूंचं जर तुम्ही मार्गदर्शन आपण बघितलं, त्यांचा अनुभव जर घेतला ना, तर तुम्ही देखील येणाऱ्या काळामध्ये चांगलं क्रिकेटर बनाल. यशनी काय केलं ते महत्त्वाचं नाही. इथून सुरेंद्र लोखंडेला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्राईकला दिवेशला आपण पाहू शकता. दिवेश आणि आपण म्हणतो जीवनी जोडी, आता महत्त्वपूर्ण जोडी मैदानात आहे. सुरेंद्र लोखंडे राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळतोय, सरळ चेंडूला फेकून देतोय. वन बाउंड चेंडू जातोय साईड स्क्रीन समोर, दणदणीत चौकार. पुढे गोलंदाजी मार्क सुरेंद्र. स्ट्राईकला दिवेश. स्विच हिट केला यावेळेला, अपील केलं जातं यावेळेला. मेन पंचांकडे तुम्ही बघा, तडम्यांचा क्षेत्ररक्षण काय अपील करतो यार, अप्रतिम अपील. निरंजन सावंत सर, निरंजन सावंतला माहिती आहे काहीच घडलं नाही मैदानात, फक्त अपील केलं जातं. स्ट्रॉंग अपील, अपिलामध्ये उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे. जर सरळ बॅटने जर धावा येतात ना करण, तर या वेळेला मात्र स्विच हिट का मित्र म्हणेल. इतका चांगला बॅटिंग करतो या फलंदाज दिवेश, तर यावेळेला खराब शॉट सिलेक्शन का. स्विच हिट. सुरेंद्र पुणे गोलंदाजी मार्कवर. आंशिक धावून यावेळेला खेळायचा होता, थोडासा चेंडू ऑप्शनच्या बाहेर फेकला. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक बघायला मिळतंय. चौकार आल्यानंतर बघा काय गोलंदाजी करतोय सुरेंद्र लोखंडे. भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे, आणि तो अनुभव पणाला लावतो. इथून जर विजय संपादन करत असेल ना, त्या गोलंदाजाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढे सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला दिवेशला आपण पाहू शकता. प्रथम ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू खूप चांगला आहे, बॉटमॅनचा वापर करतो. सॉफ्टने चेंडू बॉलर बॅक टू पुश करतो. यावेळेला चेंडू पडल्यानंतर वेगाने आला होता अंगावर, यावेळेला शरीराच्या दिशेने. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी, वापसी बघायला मिळते यावेळेला या षटकामध्ये. जेथे जर बघितलं ना चेंडू, आपण इथं पहिल्या चेंडू विकेट नंतर चौकार, नंतर बघा काय गोलंदाजी करतोय सुरेंद्र लोखंडे, यासाठी जाणला जातो. चेंडू यावेळेला सुरेख टायमिंग, चेंडू जातो यावेळेला आपण इथं पंचांचा इशारा, डीप लॉंग रिझन मधनं सीमा रेषा पार, षटकार. बघा बघा पंच खूण करतायत. एसपी आम्हाला एसपी लगेच तुम्हाला खूण करतात. एसपीचं एक महत्त्वाचं आपण इथे सातत्याने टाइम बघत असतात आणि खेळाडूंना पुशअप करतात, हे फार महत्त्वाचं काम करतात. चला लवकर लवकर जरा, एक षटकासाठी तुम्ही एवढा वेळ घेऊ नका पिंट्या जोशी, कारण वेळ फार कमी आहे. आज 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. विशाल म्हात्रेचा देखील कटआउट लागताना आपण पाहू शकता. आज आपल्यात नाही आहेत, त्यांच्या नावानी स्पर्धा ठेवली जाते. रामदास दादा आपण बोलले तर आपल्यात नाही आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण हरपलाय. त्यांच्या कटआउटला जर चेंडू लागला ना, तर 7,777 रुपयाचं पारशी. ओमकार येतोय गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला गोलंदाज, अंडर 90चा खेळाडू, खूप चांगली गोलंदाजी केली होती देसाईच्या स्पर्धेमध्ये देखील. आता इथे पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 30 धावा आल्या आहेत. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू, 35 धावांची गरज आहे. इथून पाहिजे तर जीवन चौधरी कशा प्रकारे बॅटिंग करतोय. जीवनला अजून खातं उघडायचंय. भरपूर आपण गुणवत्ता, ताकद, क्षमता या खेळाडूकडे, गुणवत्तेने भरलेला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू, कित्येक वर्ष झाले या उत्तरशी संघाची सेवा करतोय, पण आज मात्र मैदानावर चांगला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. 30 धावा एकट्या देवेशच्या आहेत. जर देवेशची बॅटिंग आवडली असेल ना, जरा एकदा दिवेशसाठी टाळ्या होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग. ओमकार गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. यष्टिक्षक बीट, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतं बघा शॉट तडब्यांचा क्षेत्ररक्षक. पंच वाईट शिकून करतात. रुपेशचं कौतुक करेल इथे. जरी आपण इथे 1+ धावा आल्या असतील ना, पण रुपेशचं कौतुक करेल. चौकार वाचवले आपल्या संघासाठी. पिंट्या जोशी सांगत असावे कदाचित चेंडू आपण इथे बॅटला किंवा कशा बॉडीला स्पर्श झाला, पण एसपी सांगतात नाहीये, वाईड आहे. एसपी जेव्हा जेव्हा आलेत ना, डिसिजन खूप चांगला आम्हाला बघायला मिळालं. धन्यवाद एसपी. गोलंदाजी मार्कवर आपण ओमकार लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला क्षेत्ररक्षक, आता प्रोडक्शन दिलं गेलं एक्स्ट्रा कव्हरला. आपण पाहू शकता यश आहे. एक नाही, धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फरकादी. फटके खूप चांगले बघायला मिळतात. ड्राईव्ह देखील खेळतोय, मोठे फटके देखील खेळतोय.
तसं धाव फलक 33 धावा. हळूहळू विजयाच्या लक्ष्याकडे चाललाय. जीवनला आपलं बघितलं तर खातं उघडायचं अजूनही. ओमकार ओमकार जोशी लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू यावेळेला लोअर फुलटाच होता. पडल्यानंतर चेंडू बघा स्विंग होऊन बाहेर निघालाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळतोय. मी मगाशीच म्हणतो यंगस्टर आहे पण गोलंदाजी खूप चांगली करतो ओमकार आणि आता पूर्णपणे खेळपट्टीचा फायदा करून घेतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर पहिल्या मॅच मध्ये थोडंसं आपण खेळपट्टी ओलसर होती पण आता मात्र सुकली आहे खेळपट्टी आणि गोलंदाजांना देखील सहाय्य करते. ओमकार जोशी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला जीवन चौधरी. हा चेंडू यावेळेला खूप उंच गेलाय. फटका फसलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. अप्रतिम झेल. काय झेल पकडलाय. ज्याप्रमाणे चिन्मयने झेल पकडलाय त्याच प्रकारे या आधीच्या मॅच मध्ये त्याच प्रकारे जय झेल पकडतोय. अप्रतिम झेल आणि जीवन चौधरी बॅक टू पवेलियन. ते कॅचेस ना तुमच्या हातात बसतात चिपट. आपण बघितलं तर त्या हातात तुमच्या विसावल्या जातात. कॅच बघा तुम्ही. कॅमेरा वर्क बघा जबरदस्त. बघा भरपूर उंच आणि काय झेल पकडलाय जेने. अप्रतिम झेल. त्याला माहिती आहे पिंट्या जोशीला इथे झेल सुटला असता तर जीवनचा आणि 2 धावा देखील गेले. पिंट्या आपण त्यांना शाबासकी देतोय. नवीन फलंदाज देवेश येतोय. देवेश आणि दिवेशी जोडी मैदानावर. 2 आपण म्हणजे आक्रमक फलंदाज आता मैदानावर आहेत. पिंट्या जोशीला पण माहिती आहे स्ट्राईक कुणाकडे असणार आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळला पिंट्या जोशी. ओमकार थांबा जरा. ओमकारला महत्वपूर्ण विकेट मिळालं. जीवन चौधरी बॅक टू पवेलियन. त्याने खातं देखील उघडलं नाहीये. जयने काय झेल घेतला बॅकवर्ड स्कोअर लेगला. ओमकार पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर स्विच करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. धाव मिळत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात काय आलं होतं ना ते महत्वाचं नाहीये पण नंतर पिंट्या जोशीने थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली. सांगितले पहिल्या षटकात जे गेले ना जाऊ दे पण आता तुम्हाला चांगली कामगिरी करायची. सुरेंद्रने चांगली गोलंदाजी केली. आता ओमकार जोशी काय गोलंदाजी करतोय बघा. संघर्ष करावा आला होता मैदानात. देवेश हा चेंडू खूप चांगला यावेळेला सॉफ्ट हँडने आपण चेंडूला पुश करतोय. एकच धाव मिळते यावेळेला. दिवेशच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केले जाते. आता स्ट्रायकेला फलंदाज आपण देवेशला पाहू शकता. आता समीकरण बदलतं यावेळेला आपण पाहू शकतो. 13 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे बघा. जीटीसी आमचं खूप काम सोपं करतोय. त्यामुळे भूपेन धन्यवाद तुम्हाला. भूपेन कराळे. भूपेनच आम्ही बोललोय. भूपेन अतिशय चांगले आपण बघितले तर ऑपरेटर आहेत. आपण बघितलं तर केतन देखील आपण पाहू शकता. ओमकार हा चेंडू खूप चांगला आहे. पडल्यानंतर सन्मान देतो यावेळेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप देखील झाला होता. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सॉफ्टनी चेंडूला पुश करतो यावेळेला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले तब्बल 2 आणि धावा झाल्यात 35. येणारे समीकरण असणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी केली ओमकारने या षटकात. धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण म्हणजे तर 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. डीजे फेमस ठाणे जिल्ह्याचा बक्षीस लावले हो लाखाचा. आयोजन मुकेश पाटील दादाचा. गिरजा माता क्रिकेट क्लब जुने डोंबिवलीचा. हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुकेश पाटील दादाचा. हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुकेश पाटील दादाचा. मुकेश पाटील दादांनी ठेवलंय रामदास पाटील स्मृतीच्या शतमानाचा. मुकेश पाटील. थँक्यू डीजे. तर नक्कीच हा मानाचा चषक आहे. दुसरं वर्ष आहे. अप्रतिम आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकता अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकता. श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन. प्रथम पार्श्विक 2 लाख. द्वितीय पार्श्विक 1 लाख. तृतीय पार्श्विक आपण 50,000. चतुर्थ पार्श्विक 50,000. आपण उत्कृष्ट फलंदाज सायकल आपण पाहू. बायसिकल पाहू शकता. उत्कृष्ट गोलंदाज बायसिकल पाहू शकता. उत्कृष्ट क्षेत्राच्या बायसिकल आणि मालिका व्हीलसाठी होंडाची आपण पाहू शकता गाडी.
3 सायकल आपण पाहू शकता, बाईक देखील पाहू शकता. कोणता खेळाडू पाहिजे 8 तारखेला आपल्या घरी ही बाईक घेऊन जातोय. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. येणारे 12 चेंडू, 30 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली ओमकारने. सुरेंद्र दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता देवेशला आपण पाहू शकता. देवेश पाटील, देवेश आणि दिवेश. सुरेंद्र लोखंडाचं षटक आता फार महत्वाचं. चला पिंट्या जोशी जरा वेळ आपण जास्त घेतो, थोडं सहकार्य करा आम्हाला, कारण आज आम्हाला काही करून 9 मॅचेस कव्हर करायच्यात. सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर चक्र देवेश. हा चेंडू बॅकपट जाऊन स्क्वेअर कट करतोय क्षेत्ररक्षक. थोडासा चेंडू वळण घेतोय यावेळेला. टर्बाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. कव्हरला यावेळेला येणं फार गरजेचं होतं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 37 धावा. यंगस्टर आहे प्रेम म्हात्रे. बघा ज्या पोझिशनला आहे ना बॅकवर्ड पॉइंटला, तो पोझिशन मात्र खूप आपण इथं महत्वाचा आहे. तिथून थोडासा चेंडू वळला देखील, पण पिंट्या सांगतायत काही हरकत नाहीये, इथून चांगली फाईट बॅक करायची. सुरेंद्र पण त्या गोलंदाजी मार्कवर. सायकल देवेश. चेंडू सरळ बॅटने खेळतो, क्षेत्ररक्षक येतो इथं लॉंग ऑफर नो आणि अप्रतिम झेल पकडतो यावेळेला. वैभवने खूप चांगला झेल पकडला. फलंदाज बाद. करावी लागणारी अजूनही बॅटिंग बघितल्यानंतर खूप चांगली करतोय. अजूनही मॅच संपली नाही, कारण येणारे 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. दिवस जोपर्यंत असणार आहे तोपर्यंत आशा असणारे आपण इथे उत्तर शिव संघाला. आता कुणाल पाच्या कशाप्रकारे त्याला साथ देतोय. खूप चांगलं कमबॅक बघायला मिळेल. दुसऱ्या षटकापासून खूप चांगलं कमबॅक बघायला मिळेल. ज्याने जर पहिल्या षटकाचा विचार केला ना तर धावाला तर तब्बल 20, पण त्यानंतर सुरेंद्रने 10 धावा दिल्या आणि एक गडी देखील बाद केला. पण त्यानंतर कुणाल जोशीचं कौतुक करे. यंगस्टर आला आणि काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. एक विकेट मिळवला आणि 5 धावा दिल्या. सुरेंद्र दिवेश. चेंडू बॅटर बंद काढलाय. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारचं, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. कब्बर रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. रॉकेट थ्रो आलाय यावेळेला, अप्रतिम फेकी. बुलेट थ्रो म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये. काय फेकी आहे बघा. 9 चेंडू 28. आता मात्र मॅच मध्ये कमबॅक करतोय नौपाडा संघ. चेंडू ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये तिथे. फलंदाज बाद. बिग विकेट. दिवेश बॅक टू पॅव्हिलियन. कारण दुसऱ्या षटकानंतर कसा पलटलाय, यालाच म्हणतात पलटवार. सो सोनार की एक लोहार की. काय पिंट्या जोशी मैदानावर बघा मास्टर माइंडचं काम करतो. मी मगाशीच म्हणतो पिंट्या जोशी आहे ना मैदानावर शांत बसणार नाहीये. खेळाडूंना मोटिवेट करेल आणि सांगेल की विकेट काढायचे तुम्हाला आणि विकेट मिळवायचे आहेत, आणि ते मिळवलेत. आता बघा यंगस्टरनी जी चुकी केली होती ना प्रेमनी, त्याला मात्र सांगतो की चालेल ती चुकी झाली आता सोडून दे, पण आता तुला चांगलं मैदानावर कामगिरी करायचे. आता दोन्ही यंगस्टर आपण इथं नवीन फलंदाज आहे. आता समीकरण बदलतं. येणारे 8 चेंडू 28 धावा. नवीन फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. स्ट्रायकेनला अजय, नो स्ट्राईकला कुणाल. मोठी जबाबदारी आता. आता संघ खऱ्या अर्थाने आपण इथं उत्तरशी संघ थोडासा अडचणीत सापडला. सुरुवात खूप चांगली केली ती. फ्लाइंग स्टार्ट दिला होता. 2 षटकामध्ये आपण इथं 30 धावा आणि फक्त 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज होती, पण काय कमबॅक केलंय. फिट्या लक्ष द्या जरा. गोलंदाज आपण धावत होता पण लक्ष नव्हतं. काही हरकत नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय यावेळेला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तयार आहे. चेंडू यावेळेला शापला ऑन साईडला खेळत होता. प्रचंड वेग बघायला मिळतोय. डॉट चेंडूची समाप्ती. आता थोडासा संघर्ष करावा लागतं. आता सामना थोडासा हळूहळू आपण बघितलं ना नवपाडा संघाच्या बाजूने झुकत चालला. पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणताही संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल हे बाकी करणं फार चुकीचं असणार आहे. पुणे सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू ऑन साईडला आपण बघितलं तर चेंडू गेला बॅकवर्ड स्कोअर लेग, मिडविकेटच्या मध्ये डीप अंदाज क्षेत्ररक्षक ओमकार. काय क्षेत्ररक्षण दाखवत आहेत, जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा. षटक संपत यावेळेला. येणारे आपण येतोय 6 चेंडू आणि धाव्या 26. चला एकत्र येऊ नका. पिंट्या जोशी जरा सहकार्य करा थोडंसं.
लारा आपण प्रत्येक चेंडूवरती मीटिंग घेऊ नका. तर यानंतर मॅच असणार आपण इथे साबे विपक्ष जीवदानी साबे विपक्ष चिकनगर मध्ये टॉस जिंकला चिकनगर संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला दोन्ही संघांनी आमच्या व्यासपीठाच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. तिथूनच आपल्याला एंट्री करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू रुपेश म्हात्रे. आज मात्र आपण ते अपयशी ठरला बॅटिंग मध्ये, पण आता गोलंदाजी कशी करतो पाहायचंय. या 26 धावा त्याला बचाव करायचा आहे. षटकाराच्या भाषेत बोलायचं झालं ना जयदेव, तर 4 षटकार एक टुडी मारावी लागणार आहे. प्रशांत देखील येतात आमचे मित्र, एक चांगले क्रिकेटर आहेत. रुपेश म्हात्रे येतो गोलंदाजी मार्कवर. सुरेंद्रने खूप चांगलं कमबॅक करून दिलं. सुरेंद्रचा विचार केला तर 2 षटकामध्ये धावा दिल्या, तब्बल विचार केला तर 14 आणि 3 गडी बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी केली. 15 चेंडूमध्ये 39 धावा. पिंट्या जोशी एक असा फलंदाज आहे ना की हा फलंदाज जोपर्यंत राहिला ना की धावा धावा आणि धावा येणार आहेत. चला रुपेश जरा लवकर थोडं सहकार्य करा. सुरेंद्र येणारे 6 चेंडू 26 धावांची गरज आहे. स्ट्रायकेला फलंदाज ओमकारला आपण पाहू शकता. कुणाल हा चेंडू एज घेऊन यावेळेला मागे सरकतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय प्रेम. यावेळेला एकच धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला येणारे 5 चेंडू 25 धावांची गरज आहे. स्ट्रायकेला आपण फलंदाज पाहू शकता अजयला 24 देखील चालू शकतात. आणि मोठे फटके येणं फार गरजेचं आहे, कारण विकेटचा विचार केला ना 4च गडी बाद झालेत उत्तर शिवचे. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण एंड बदलतोय. रुपेश म्हात्रे आमच्या सामाजिक कक्षांकडून स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला चेंडू पुढे सरसावले ते यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. आता सामना जिंकणं थोडंसं अवघड होत चाललंय, कारण का आता तुम्हाला आपण 4 षटकार मारावेच लागणार आहेत. चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जातो यावेळेला मिड विकेट सी मारेशा पार. षटकार. तीन चेंडू 19 धावा. 18 सुद्धा चालू शकतात. 9 पाडाचे विकेट आहे ना, 5 गेलेत. प्रतीक तुमचे 5 गडी बाद झालेत. प्रतीक समीकरण वेगळं सांगत होतं. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता रुपेश म्हात्रे राईट अप राऊंड तिकडे मार्गावर स्ट्राईकला अजय शपलून बॅक पुढे जातो. स्क्वेअर कट करतो यावेळेला. चेंडू जातो सीमा पार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 50 धावा आपण पाहू शकता. आता चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आपण बोलले तर 2 चेंडू आणि धावा हव्यात. विचार जर केला ना तर 15 धावा हव्यात. 14 चालू शकतात. एखाद नो किंवा आपण त्या एक्स्ट्रा डिलिव्हरी फेकली तर मॅच मध्ये वापसी करू शकतो, पण थोडासा उशीर झाला मित्र म्हणजे. आता चेंडू ऑन साइडला फुल करायचा होता. यावेळेला चेंडू जातोय पॉईंट लेग रिझर्व मध्ये. शॉर्ट पॉईंट निघाला. प्रेम आहे एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 51 एक चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे. 8 पाहिल्यात आम्ही, 11 देखील होताना पाहिल्यात. रुपेश गोलंदाजी मार्कवर सकला कुणाल. हा चेंडू यावेळेला उंच गेलाय आणि चेंडू जातो यावेळेला मिड विकेट सी मारशा पार, पण उशीर होतोय षटकाराला. धावसंख्या दाखल काही 57 तब्बल आपण बोलले तर 8 धावेने सामना गमवावा लागलाय. 7 धावेने सामना गमवलाय. तर या सामन्याचा मार्द मॅच ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. 15 चेंडू आणि 39 धावांची ताबडतोब खेळ केली. तो पिंटा जोशी ठरतो या सामन्याचा मार्द मॅच.